80व्या स्वातंत्र्य दिन चिरायू हो. स्वातंत्र्य दिनाच्या महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेला मनापासून लाख शुभेच्छा. मी आज माझ्या मतदारसंघातल्या लोकांना सांगितलेलं आहे की एक पेड़ माँ के नाम, स्वच्छ मुंबई, सुंदर मागाठाणे, कचरामुक्त मागाठाणे हा नारा आम्ही आजपासून दिलेला आहे. आमचे सर्व कार्यकर्ते आज त्या कामाला लागणार आहेत. दरवर्षी या मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. आजही तो साजरा केला जात आहे. आज 80वा स्वातंत्र्य दिवस आहे आणि मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये आणि अभिमानाने हा साजरा केला जातोय. त्यामुळे आपण पाहिलं असेल की मोठा जनसमुदाय इथे उपस्थित होता. आजच्या दिवशी आपण सर्व स्वातंत्र्य सैनिकांना, स्वातंत्र्य सेनानींना, ज्यांच्यामुळे आपल्याला हा स्वातंत्र्य मिळाले, त्यांना आपण या ठिकाणी अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे. आज आपण सर्वांनी त्या जवानांना आपण सलाम करूया की जे सीमेवरती उभे राहून तासनतास आपल्या सर्वांचं संरक्षण करतात. त्या पोलिसांचं आपण अभिनंदन करूया, त्यांचे आभार मानूया, त्यांना सलाम देऊया की त्यांच्यामुळे मुंबई शहर महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अगदी अबाधित राहिलेली आहे. आणि आनंद वाटतोय की 80 वर्ष झाल्याच्या नंतर भारत देश, आमचा हिंदुस्थान आज ह्या संपूर्ण जगातील तिसरी महासत्ता होण्याच्या दिशेने आगेकूच करतोय. सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रगती होते. आपण IT विभाग म्हणाल, वायुदळ म्हणाल, आणखी इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपला, खूप प्रमाणामध्ये आपल्या या भारताने नरेंद्र मोदी साहेबांच्या, पंतप्रधान आमच्या आदरणीय यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगली प्रगती केलेली आहे. आणि आता या 80व्या स्वातंत्र्य दिवसाच्या आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतोय. आणि माझं भाग्य आहे की आज प्रकाशदादांबरोबर मला तिथे व्यासपीठावर बसता आलं आणि लोकांबरोबर संवाद साधता आला. परंतु प्रकाशदादा काय ऐकून माहिती होतं, आमची एकदा दोनदा अशी वरचेवर भेट झाली होती, पण इथे आल्यानंतर त्यांच्यावर जी जनता ज्या पद्धतीने प्रेम करते त्याच्यानंतर तर मी अतिशय थोडासा एक्साइट झालो आणि म्हणूनच त्यांच्यावरती 4 शब्द बोललो. कमालीचे कार्यसम्राट आहे, तर प्रामाणिकपणे काम करतायत, तर त्यांनी असंच पद्धतीने काम करायला हवं. त्यांनी आता जे काही बाईट दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्या स्वच्छता अभियान हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, त्याच्यावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. काय असतं, आपण आपल्या घरामध्ये कधी थुकताना बघतोय का नाही, आपण आपल्या घरात कचरा टाकतोय का नाही. मग आपल्या या हिंदुस्थानला आपण आपलं घर समजायला हवं. आजही काही लोक कचरा टाकतायत. काल मी स्वच्छता अभियान केलं, जूला जाऊन खूप कचरा त्या बीचवर आलेला होता. ते अभियान मी त्याच्यात भाग घेतला होता, पण ते सगळं बघून वाईट वाटतं. का तर आपण स्ट्रिक्ट नाही आहोत. आपण जो कचरा आणि माझं दादांना सांगणं असं आहे की प्लॅस्टिकवर बॅन आणलं पाहिजे. 80वा स्वातंत्र्य दिन आहे, याबद्दल अतिशय खूप आनंद वाटतोय. आणि आज दरवर्षीप्रमाणे दादांच्या ऑफिसच्याकडे कित्येक वर्षापासून इथे स्वातंत्र्य दिन असो, प्रजासत्ताक दिन असो, हा साजरा करण्यात येतो. आणि आज तर अजून एक छान अशी गोष्ट होती की स्वतःच नरेंद्र मोदी सारखे दिसणारे व्यक्तीला आज दादांनी इथे बोलवलेलं. आज त्यांचं तोंडामधून अगदीच नरेंद्र मोदी स्वतः इथे आल्यासारखं आम्हाला वाटलं आणि त्यांचं भाषण ऐकून सगळ्यांमध्ये अतिशय जोश हा आलेला आहे. तसंच आज सगळ्यांनाच, जसं आमचे पोलीस निरीक्षक सगळे इथे उपस्थित होते, त्यांनी जेनझीना खूप चांगला असा आदेश दिलेला आहे की आज तुम्ही बघतील एवढं सारं सोशल मीडियावरती प्रत्येक जेनझी आहे तो इंस्टाग्राम, फेसबुकवरती काय ना काहीतरी बघून ते स्वतःचे विचार मांडतात. पण मला त्यांना सांगायचं आहे, जसं पोलीस निरीक्षक साहेबांनी देखील सांगितलं की तुम्ही फक्त सोशल मीडियावरती बघून तुमचे विचार मांडू नका. तुम्ही स्वतःच्या बुद्धिमत्ताने तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही पुढे करा आणि काहीही झालं तरी आपल्या देशासाठी उभे राहा. आज बरेच जागी असं होतं की स्वातंत्र्य दिन असो, प्रजासत्ताक दिन असो, त्या टायमाला लोक उठतात आणि रडतात हे विचार करून की आम्ही ह्या देशामध्ये, या देशाची परिस्थिती एवढी खराब आहे, इथे रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, इथे शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे, एज्युकेशनचा प्रॉब्लेम आहे, काम भेटत नाही आहे. पण मी त्यांना सांगेल की कितीही झालं तरी ह्या देशाने आपल्या प्रत्येक व्यक्तीला खूप काय दिलेलं आहे, त्याचा आदर सत्कार तेवढाच करा आणि तसेच तुम्ही पुढे चाला, एवढंच बोलेल.